जय भीम मित्र हो. अनुयायी की भक्त असा प्रश्न आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास असे म्हणून जगणारा आंबेडकरी समाज आज मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त बनलेला आहे. तो 6 डिसेंबरला, 14 एप्रिलला किंवा 1 जानेवारीला जागरूक होतो, भक्तिभावाने तिथे जातो, दर्शन घेतो आणि परत येतो. म्हणजेच काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पोथी आणि पारायण सुरू केलेले आहेत. दर्शन घेतलं की बरं वाटतं. आम्ही जाऊन आलो दादरला, हा मोठं कार्य त्यांना आम्ही करून आलोय असं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. परंतु मित्र हो, दर्शन घेतल्याने चळवळी गतिमान होऊ शकतात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचं काय? डॉक्टर बाबासाहेबांची चळवळ, शिकवण आम्ही विसरलो असं नाही होत. आज आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कुठे आहोत हा मोठा प्रश्न आहे. पोथी पुराण करणं, भक्त बनणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढे नेण्यासाठी मदत करणे, स्वतः चळवळीमध्ये सहभाग घेणे ही वेगळी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित काय होतं मुळात? तुम्ही बघा, आपण किती पाठीमागे आहोत. 1957 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपले 9 खासदार, एक तर राज्यसभेवर सुद्धा निवडून आला, स्थानिक स्वराज्य संस्था कल्याण सारख्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली लोक निवडून जातात. जर 57ला हे होऊ शकतं, त्यानंतर 1924 पर्यंत त्याच्यानंतर आपली जी गती आहे किंवा कार्य करण्याची पद्धत आहे ती बरोबर आहे का? आज आपण साधा नगरसेवक निवडून आणू शकत नाही. लोकांमध्ये नेत्यांबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल अनादर निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या चळवळी ह्या असफल आहेत. याचं प्रथम कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आपल्यापैकी बरेच नेते, आपल्यापैकी बरेच कार्यकर्ते निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड ॲक्टिव्ह झालेले असतात. त्यांच्या टोळ्या बनतात आणि ते कुठल्या तरी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडे जाऊन आपली ताकद किती हे सांगून पैसे उकळण्याचा कार्यक्रम तो चालू असतो. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहून आपली सावली किंवा आपण कायमस्वरूपी सावलीत राहू शकत नाही. स्वार्थाचं राजकारण आपण सोडलं पाहिजे. जर आपण स्वार्थाचं राजकारण सोडलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण काळीमा फासला असं होईल. 1933 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये मानपत्र दिलं. त्या मानपत्र देण्याच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला तुमचं कल्याण करून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे. पुढे ते असंही म्हणतात की राजकीय सत्ता हेच तुमच्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे काय की राजकीय सत्तेनेच तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात. जर डॉक्टर बाबासाहेब आपल्याला असं जर सांगत असतील तर आज अनुयायी म्हणून आपण राजकारणामध्ये कुठेही नाहीयेत याची आपल्याला खरं तर लाज वाटायला पाहिजे. आपल्या नेत्यांनी सुद्धा यावर गोष्टी विचार केला पाहिजे. आपल्याला कृतीशील चिंतनाची गरज आहे आणि जर ते आपण करू शकलो नाही तर मात्र आपल्या दादरला जाऊन किंवा भीमा कोरेगावला जाऊन किंवा नागपूरला जाऊन याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण लोकशाहीमध्ये रस्त्यावरची लढाई आणि संसदेमधली लढाई याच्यामध्ये फरक आहे. संसद ही सर्वशक्तिमान आहे, तिथे सर्व कायदे बनवले जातात. तिथे जर आपली लोक असतील तर आपल्या समाजाचं संरक्षण होऊ शकतं आणि ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. आपले बरेच नेते, काही नेते उघडपणे, काही लपून छपून का होईना, परंतु जातीयवादी पक्षांबरोबर ते असत असतात. आपल्याला माहिती असलं पाहिजे की जातीयवादी विचारांच्या जे पक्ष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जरी घेत असले तरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ते कधीही स्वीकारू शकत नाहीत. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला सोबत घेऊन ते मारत असतात. डॉक्टर बाबासाहेबांचा विचार त्यांना तो नको आहे. त्यानंतर
आपल्याला जर हे जर कळत असेल तर आपण मात्र तिथं गेलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. आपली लढाई ही विहारातून सुरुवात व्हायला पाहिजे. विहार ही प्रबोधनाची केंद्र असली पाहिजे. विहार ही चळवळीची केंद्र असली पाहिजे. परंतु तिथे तुम्ही बघताय महाराष्ट्रातील अनेक विहार नको, महाराष्ट्रातील बहुतेक विहार गुंडांच्या ताब्यात आहेत, ते दलालांच्या ताब्यात आहेत. मग असं जर असेल तर तिथनं प्रबोधनाचं किंवा चळवळीचं कुठलंही काम होऊ शकत नाही. यावर आपण विचार केला पाहिजे. तिथे जे गुंड प्रवृत्तीचे लोक बसलेले आहेत त्या गुंडांबरोबर महाराष्ट्रातला जो मध्यम वर्ग आहे किंवा ज्याला आपण बुद्धिजीवी वर्ग आहे तो असा विचार करतो की तिथं गेल्यानंतर एकमेकांचीच डोके फोडावे लागतात. त्यांना तो विचार पटत नाही. म्हणून बुद्धिजीवी वर्ग किंवा मध्यम वर्ग हा विहारांपासून दूर गेलेला आहे. आणि म्हणून आपण आज जर आपल्याला खरोखरच असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण अनुयायी आहोत आणि आपल्याला त्यांना अभिवादन करायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढं नेण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष चळवळीमध्ये भाग घ्यावा लागेल, लोकांचं प्रबोधन करावं लागेल. आणि जर आपण असं करू शकलो तर तीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी मानवंदना असेल, सर्वात मोठं अभिवादन असेल, मला असं वाटतं. म्हणून मित्रहो, सगळ्यांनी जास्तीत जास्त चळवळीमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करा. जय भीम, नमो बुद्धाय.